धीरज सेलुकर, रेकी अँड मनी रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, मेडिटेशन ट्रेनर. माझ्या अरुणाज आयकॉनिक हिलिंग अँड काउन्सिलिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. मी आज आपणासाठी एका खास दिव्याविषयी माहिती देणार आहे, ज्याला म्हणतात वंडर लॅम्प. हा एक पॉवरफुल दिवा आहे. दिवा म्हणलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माची नातं दिव्याचं असतं. आपली कोणतीही पूजा अर्चा असो, आपण रोज दिवाबत्ती करतोच. तसं पूजा अर्चेच्या वेळी तर दिव्याचं खूप महत्व आहे. आणि कपूर दिवा याला नाव आहे. वंडर लॅम्प, कपूर दिवा. कपूर आणि दिवा याचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकारात्मक एनर्जीसाठी खूप खूप महत्व आहे. तर बघू आपण त्या दिव्याविषयी जाणून घेऊया. हा आहे वंडर लॅम्प. दिसतोय सर्वांना? का बरं याला वंडर लॅम्प म्हणतात? तर खरोखर हा वंडर सारखे काम करतो. आपल्या जीवनामधील बऱ्याच समस्या या दिव्याच्या मार्फत आपण सोडवू शकतो. म्हणून याला पॉवर लॅम्प, वंडर लॅम्प, कपूर दिवा. पॉवर लॅम्प हे मी नाव दिले कारण खरोखर हा दिवा पॉवरफुल रिझल्ट आणतो. मी तर स्वतः वापरलाच आहे. खूप कामांसाठी वापरलेला आहे आणि बरेच जण याचा यूज करतात. तर हा लावायचा कसा? रेकी शिकले म्हणून रेकी शिकणाऱ्यांनीच लावायचा असं काही नाही. ज्यांनी रेकी शिकलेले नसतील त्यांनी पण या दिव्याचा त्यांच्या जीवनातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापर करू शकतो. कसा करायचा याचा वापर? हा नंदादीप सारखा रेग्युलर दिवा आहे. यामध्ये वात घालायची, तेल घालायचं, त्यानंतर यावर अशी जाळी ठेवायची. हा इतर दिव्यांपेक्षा नक्कीच वेगळा आहे आणि रिझल्ट पण देणार आहे, म्हणून वंडर लॅम्प. त्यानंतर अशी एक वाटी असते बघा. हा सर्वात मोठा दिवा आहे. यामध्ये वेगवेगळ्या साईजचे दिवे येतात. या वाटीमध्ये 80% पाणी घालायचं आणि 2 भीमसेनी शुद्ध कापुराच्या वड्या टाकायच्या. नंतर ही पाणी आणि कापूर असलेली वाटी यावर ठेवायची आहे. त्यावर नंतर हे झाकण ठेवायचं आहे. ही प्रक्रिया झाली. मग आता काय करायचं आहे? तर ज्या कोणत्या तुम्ही ईश्वर गुरुला स्मरण करता त्याला स्मरण करून तुमच्या घरामधील व्यक्तीमधील एखाद्या आपल्या शारीरिक व्याधीमधील, भावनिक नातेसंबंधामधील किंवा आर्थिक समस्या, ज्या कोणत्या समस्या असतील त्यापैकी एखादी समस्या, प्रत्येक समस्या एकत्र नाही बोलायच्या, तर एखादी समस्या आपण या दिव्याला सांगायचं की या हे काम होण्यामध्ये येणारी नकारात्मकता. एनर्जी 2 प्रकारच्या असतात बघा, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. तर ज्या कोणत्या आपले कामा अडथळे येतात ते ब्लॉकेजेस म्हणजे नकारात्मक एनर्जी तिथं वर्क करते. तर ती एनर्जी, ते ब्लॉकेजेस या दिव्याच्या ज्योती, ते काम होण्याच्या मार्गामधील येणारी नकारात्मकता किंवा ब्लॉकेजेस या दिव्याच्या ज्योतीमध्ये जळून जात आहेत असं म्हणायचं 3 वेळेस. हे ईश्वर ऐसाही हो 3 वेळेस म्हणायचं आणि धन्यवाद 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 3 वेळेस म्हणायचं. जर त्या कामामध्ये ब्लॉकेजेस असतील तर हा दिवा, ही जी वाटी आहे या वाटीच्या खाली काजळी जमा होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, खालून तर दिवा आहे आणि वर वाटी ठेवली तर साहजिकच आहे काजळी येणार. पण तसं नाही, म्हणूनच याला वंडर लॅम्प नाव आहे. का बरं? तर याला काजळी तेव्हाच येते जेव्हा त्या कामामध्ये ब्लॉकेजेस असतात, जेव्हा त्या कामामध्ये नकारात्मक एनर्जी असते. एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्ही बघा, सतत एखादी व्यक्ती चिडचिड करते. आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आली की विनाकारण आपल्या घरामध्ये चिडचिड होत आहे. तर ती व्यक्ती तर आपण कुटुंबातली आहे, मग आपण त्या व्यक्तीपासून तर दूर जाऊ शकत नाही. मग त्या व्यक्तीमधली नकारात्मक एनर्जी घालवायसाठी आपण दिव्याचा वापर करू शकतो. एखादं काम असतं आर्थिक, ते लवकर होत नाही, त्या कामामध्ये येणारे ब्लॉकेज म्हणजे एकदा दिवा घेतल्यानंतर तुम्ही
ते काम झालं की दुसरं काम, ते काम झालं की दुसरं काम, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, एखाद्याला शारीरिक व्याधी असते, दुखणं असतं, ते पण दुखणं आपण ते काम बोलून लावू शकतो. जोपर्यंत ही काजळी येणं चालू असतं, थांबत हळूहळू हळू रोज त्याच कारणासाठी रोज घासून रोज स्वच्छ करून तो दिवा लावायचा. एक दिवस ही काजळी येणं बंद होतं. तुम्ही आजमावून बघा, म्हणूनच याला वंडर लॅम्प नाव आहे. आणि जेव्हा ती काजळी येणं बंद होतं तेव्हा तुम्ही अनुभव कराल की ते काम तुमचं पूर्ण होत आलेलं असतं. तरीही पण काम पूर्ण झाल्यानंतर अजून 5-6 दिवस पुढे त्याच कामासाठी लावायचा, कारण पुन्हा वापस त्या कामामध्ये ब्लॉकेजेस येऊ नये म्हणून. मला या दिव्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि तुमच्याही जीवनामध्ये या दिव्याचा चांगला रिझल्ट येईल. नक्की याचा वापर करून बघा. आणि थँक्यू. मला ऐकून घेतलं त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू.